शास्त्र बघा तुम्ही पत्र याचा 12वा अध्याय आणि वचन 14 पासून 17 पर्यंतची जी वचनं आहे ती या ठिकाणी मी आपल्यासमोर वाचतो. सर्वाबरोबर शांततेने राहण्याचा व ज्यापासून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रीकरण मिळविण्याचा जरूर प्रयत्न करा. देवाच्या कृपेला कोणी उणे पडू नये, ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील असे कोणतेही कडूपणाचे मूळ अंकुरित होऊन उपद्रव देणारे होऊ नये. कोणी जारकर्मी होऊ नये किंवा ज्याने एका जीवनासाठी आपले इष्टपण विकले त्या एसावासारखे कोणी ऐहिक बुद्धीचे होऊ नये. म्हणून याकडे लक्ष द्या. तुम्हाला माहित आहे की त्यानंतर तो वारशाने आशीर्वाद मिळवण्याची इच्छा करीत असताही त्याचा नाकार झाला. त्याने जरी अश्रू ढाळून फार प्रयत्न केला तरी पश्चातापाची संधी त्याला मिळाली नाही. देवा त्याच्या वाचलेल्या सत्याने पवित्र वचनाला आशीर्वाद पाठव. या ठिकाणी प्रियाला आम्हाला वाचलेल्या शास्त्र भागामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की या एपिकरास पत्राच्या 12व्या अध्यायाच्या आणि 14 ते 17 या वचनाकडे प्रियानो दुनिया मी पाहत असताना परमेश्वराचं वचन या ठिकाणी आम्हाला सांगत आहे की शांततेने राहणं आणि पवित्रीकरण मिळवणं किंवा पवित्रीकरण मिळवण्याचा झटून प्रयत्न करणं याच्या बाबतीमध्ये प्रियाला आम्हाला पाहायला मिळतं. आणि प्रियानो देवाचं वचन आम्हाला हे या ठिकाणी सांगत आहे. आणि या वचनाकडे तुम्ही पाहत असताना आमचा आजचा जो विषय आहे तो आम्हाला पाहायला मिळतो की अनुग्रहात टिकून राहणं व पवित्रीकरण मिळवणं हे फार महत्त्वपूर्ण बाब आम्हाला या वाचलेल्या वचनामध्ये पाहायला मिळते की जो परमेश्वराचा जो अनुग्रह आहे, जो परमेश्वराची जी कृपा आहे त्याच्यामध्ये आम्हाला टिकून राहण्यासाठी आणि ज्या वाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही त्यामध्ये पवित्रीकरण मिळवणं फार महत्वाचं आहे. कारण या जगामध्ये तुम्ही आणि मी आपलं दैनंदिन विश्वासाचं जीवन कंटत असताना जगत असताना या गोष्टी त्यांना आमच्यासाठी फार महत्वाच्या आहे. कारण प्रियानो देवाचं वचन आम्हाला पुढे पाहायला मिळतं की देवाचं वचन आम्हाला सांगतं की देवाच्या कृपेला कोणी उणे पडू नये. म्हणजे या ठिकाणी आम्ही पाहतो प्रियानो की देवाच्या कृपेला कोणी उणे पडू नये म्हणून काही महत्त्वपूर्ण जे बोध आहे किंवा इशारे आहे या वचनामध्ये वाचलेल्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतात प्रियानो. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही या वचनाकडे आम्ही पाहतो त्यावेळेस आम्हाला प्रियानो देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की ख्रिस्ती जीवन हे केवळ प्रियानो सुरुवातीचं विश्वास ठेवण्यापुरतं किंवा सुरुवातीचं विश्वास स्वीकारण्यापुरतं मर्यादित नाही प्रियानो. तर देवाचं वचन आम्हाला सांगतं तर ख्रिस्ती जे जीवन आहे ती एक निरंतर धावण्याची ती शर्यत आहे प्रियानो. म्हणजे ख्रिस्ती जीवन आम्हाला एक दिवस आम्हाला जगायचं आहे. एक दिवस जगून झालं म्हणजे पुरं नाही तर संपूर्ण आमचं जे आयुष्य ते परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे. जोपर्यंत तुम्ही आणि मी या भूतलावरच्या जीवनामध्ये आम्ही अस्तित्वात आहोत प्रियानो तोपर्यंत आम्हाला आमचं जीवन जे आहे ते आम्हाला जगायचं आहे प्रियानो. तोपर्यंत आम्हाला ही ख्रिस्ती जीवनाची जी विश्वासाची जी धाव आहे ती आम्हाला धावायची आहे. आणि म्हणून संत पण सुद्धा प्रियानो म्हणतो की मी धाव संपवली आहे, विश्वास टाकला आहे. कारण प्रियानो तशा प्रकारचं जे जीवन आहे तो जगला प्रियानो. आज आम्हा विश्वासाने सुद्धा प्रियानो परमेश्वर देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी आम्हाला सांगत आहे की आम्हाला सुद्धा ते ख्रिस्ती जीवन आम्हाला प्रियानो जगायचं आहे. आणि म्हणून पहिल्या जे 14वं वचन जे आहे या पॅराग्राफचं पहिलं जे वचन आहे 14वं वचन त्याकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो प्रियानो त्यावेळेस लेखक आम्हाला या ठिकाणी सांगत आहे की सर्वाबरोबर शांततेने राहण्याचा व ज्या वाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रीकरण मिळवण्याचा झटून प्रयत्न करा. आणि म्हणून ही फार महत्वाची बाब प्रियानो या ठिकाणी आम्हाला देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून इब्री लोकांस लिहिलेल्या पत्राचा मूळ उद्देश
हाच होता की संकट आणि छळ सोसणाऱ्या ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना देवाच्या मार्गावरून माघार घेण्यापासून त्यांना थांबवावं. कारण इब्रिकराचं पत्र जे आहे ते पांगलेल्या जे 12 वंशातील जे पांगलेले जे लोक आहेत, विश्वासाने आहे, त्यांना ते लिहिलेलं आहे. आणि त्यानो छळामुळे संकटामुळे ते देवाच्या विश्वासरूपी मार्गापासून ते माघार होत होते. परंतु त्या माघार जाण्यापासून विश्वासामध्ये दृढ आणि मजबूत राहण्यासाठी त्यांना हे लिहिण्यासाठी त्यांना थांबवण्यासाठी त्या विश्वासामध्ये दृढ आणि मजबूत राहण्यासाठी हे पत्र लिहिलेलं आहे. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी आम्ही पाहतो आणि ज्यावेळेस आम्ही इब्री 12 आणि 1 आणि 2 या वचनाकडे आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी लेखक आपल्याला विश्वासाचा कर्ता व पूर्ण करणारा जो प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडे डोळे लावून धावण्याचं तो आम्हाला आव्हान करतो. म्हणजे आमचं लक्ष हे प्रभू येशू ख्रिस्ताकडे आम्हाला लावायचं आहे. कारण तो आमचा विश्वासाचा उत्पादक आणि आमचा तो दारणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो आमचा उद्धार करणारा प्रभू येशू आहे. आणि म्हणून आम्हाला त्याच्याकडे आम्हाला पाहायचं आहे. त्याच्याकडे आम्हाला लक्ष देऊन जी आमची विश्वासाची जी धाव आहे ख्रिस्ती जीवनाची जी धाव आहे ती आम्हाला धावायची आहे. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी आम्हाला सांगतं. त्यानंतर 12व्या अध्यायाचं आणि 14 ते 17 या वचनाकडे ज्यास आम्ही पाहतो त्यास आम्हाला देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की लेखक ख्रिस्ती समुदायाला आत्मिक जीवनात टिकून राहण्यासाठी अत्यंत महत्वाचे आणि गंभीर इशारे देतो. कारण या वचनाकडे ज्यास आम्ही पाहतो त्यास लेखकाचा हे वचन सांगण्याचा उद्देश जो आहे तो म्हणजे जो ख्रिस्ती जो समुदाय आहे, ख्रिस्ती विश्वासाचे जे लोक आहेत त्यांना त्यांच्या आत्मिक जीवनामध्ये टिकून राहण्यासाठी जे महत्वाचे आणि गंभीर इशारे त्यांनी सांगितलेले आहे. आणि म्हणून 14व्या वचनाकडे त्यास आम्ही पाहतो त्यावेळेस परमेश्वराचं वचन आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की पहिला महत्वाचा आणि गंभीर इशारा जो लेखकाने दिलेला आहे तो त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो. आणि तो म्हणजे सर्वाबरोबर शांततेने राहण्याचा. म्हणजे सर्व लोकांशी शांतीने राहा आणि पवित्र करण्याच्या पाठीस लागा. ही महत्वाचा हा इशारा आम्हाला या वचनामध्ये पाहायला मिळतं. जर आम्हाला आमच्या आध्यात्मिक ख्रिस्ती विश्वासरूपी जीवनामध्ये जर त्यांना आम्हाला टिकून राहायचं आहे तर आमच्या जीवनामध्ये शांतता असणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर ज्या वाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रीकरण आम्हाला मिळवणं गरजेचं आहे. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतं की पवित्र करण्याच्या पाठीस आम्हाला लागायचं आहे. कारण देवाचं वचन आम्हाला सांगतं की हा इशारा या 14व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही पाहत असताना आम्हाला शांतीचा पाठपुरावा आम्हाला आमच्या जीवनामध्ये आम्हाला करणं गरजेचं आहे. आणि म्हणून या शब्दाचा मूळ अर्थ जर आम्ही पाहिला की शांतीचा पाठपुरावा करणं म्हणजे सर्व शक्ती लावून आम्हाला त्याचा शोध आम्हाला घ्यायचा आहे. ते आम्हाला मिळवायचं आहे हे आम्हाला त्याच्याविषयी आम्हाला पाहायला मिळतं. आणि ज्यावेळेस आम्ही पाहतो की मंडळीमध्ये आणि समाजामध्ये आम्ही जर पाहिलं तर परस्पर संबंधात शांती टिकवणं हे काही अपघाताने घडत नाही. तर समाजामध्ये आणि आम्ही पाहतो की मंडळीमध्ये किंवा आमचं संपूर्ण शहराविषयी जर पाहिलं तर त्यासाठी आम्हाला पुष्कळ अगोदर पासून आम्हाला ते प्रयत्न करावे लागतात. आणि तेव्हा त्या ठिकाणी त्या समयामध्ये किंवा त्या समुदायामध्ये शांती नांदते. आणि ही फार महत्वाची बाब या ठिकाणी आम्हाला देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. आणि पवित्रतेविषयी सुद्धा आम्हाला देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की पवित्रतेची जी गरज आहे किंवा पवित्रता विषयी आम्ही पाहिलं तर पवित्रता म्हणजे जगापासून वेगळं असणं. कारण जग हे जगाची
जे जगाविषयी जर आम्ही पाहिलं तर पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की सर्व प्रकारची अमंगलता जगामध्ये आहे प्रियानो, परंतु त्या जगामधून देवाने आम्हाला वेगळं केलेलं आहे, आम्हाला पवित्र केलेलं आहे. आणि म्हणून प्रियानो ही महत्वाची बाब या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की पवित्रता म्हणजे जगापासून वेगळं केलेले म्हणजे समर्पित जीवनासाठी प्रियानो आम्हाला देवासाठी आम्हाला वेगळं असणं आहे प्रियानो. आणि म्हणून ही महत्वाची बाब आम्हाला या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून वचनामध्ये स्पष्ट प्रियानो लिहिलेलं आहे की पवित्रतेशिवाय कोणीही प्रभूला पाहू शकणार नाही प्रियानो. आणि म्हणून जर आम्हाला प्रभूला जर पाहायचं आहे तर आम्हाला योग्यता प्रियानो आमच्या जीवनामध्ये आम्हाला धारण करणं हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून इब्रिकराचा लेखक 14व्या वचनापासून तर 17व्या वचनापर्यंत जी महत्वाची आणि जी गंभीर इशारे त्यांनी दिलेली आहे ते आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि पहिला इशारा आम्हाला पाहायला मिळतं की शांततेने राहा आणि पवित्रीकरण मिळवणे हे फार महत्वाचं आहे. कारण त्याच्या वाचून आम्हाला प्रभूला आम्हाला पाहता येत नाही प्रियानो. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतं की आपली जी नीतिमत्ता आहे प्रियानो ती आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे प्रियानो आम्हाला मिळाली आहे. परंतु प्रियानो आमचं दररोजचं जीवन जे आहे ते पवित्र ठेवणं ही तुमची आणि माझी जबाबदारी आहे प्रियानो. त्यासाठी आम्हाला ते प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रियानो लेखक या ठिकाणी 14व्या वचनामध्ये तो या ठिकाणी आम्हाला सांगतो प्रियानो की तुम्ही पवित्रीकरण मिळवण्याचा सतत प्रयत्न करा, शांततेने राहण्याचा प्रयत्न करा. आज ख्रिस्ती लोकांकडे ज्या आम्ही संपूर्ण जग पाहतो प्रियानो त्यावेळेस एक शांततेचा समुदाय म्हणून प्रियानो ख्रिस्ती विश्वास लोकांकडे पाहिलं जातं प्रियानो. म्हणून आज आम्हा विश्वासांना प्रियानो आमच्या जीवनामध्ये ही शांतता टिकवणं महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ती लोकांकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो किंवा पवित्र शास्त्र देवाच्या विश्वास लोकांविषयी म्हणतं की हे देवाचे निवडलेले लोक आहे. इस्रायल राष्ट्राकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस आम्हाला सुद्धा तीच महत्वाची बाब पाहायला मिळते की ते देवाचे कराराचे ते लोक होते, ते पवित्र केलेले लोक होते. आणि म्हणून परमेश्वराने त्यांना विधी नियम दिलेले होते, त्याचं अनुसरण करून त्यांनी प्रियानो परमेश्वराला आवडणारे जीवन त्यांनी जगायचं होतं. आणि तीच महत्वाची बाब आज आम्ही सुद्धा प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवण्याच्याद्वारे त्याचे कराराचे लोक या नात्याने आम्हाला सुद्धा तीच महत्वाची जबाबदारी आम्हाला पार पाडणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्हाला सुद्धा देवाने पवित्र केलेलं आहे, वेगळं केलेलं आहे आणि या जगामधून त्यांनी आम्हाला वेगळं केलेलं आहे. ख्रिस्ताचा प्रकाश प्रकाशित करण्यासाठी त्यांनी तुम्हाला मला निवडलेलं आहे प्रियानो. आणि म्हणून ही महत्वाची बाब आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून त्या परमेश्वराच्या अनुग्रहामध्ये आम्हाला टिकून राहणं किती महत्वाचं आहे. आणि ते पवित्रीकरण आम्हाला मिळवणं गरजेचं आहे की ज्यापासून आम्हाला प्रभूला पाहता येणार नाही प्रियानो. आणि म्हणून प्रियानो ती महत्वाची बाब आज आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही समजून घेऊया प्रियानो. म्हणून सदैव आमचं दैनंदिन रोजचं जे जीवन आहे ते पवित्र ठेवणं हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून त्यासाठी परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं प्रियानो. जर आम्ही स्तोत्र 34 आणि प्रियानो 14 जर वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं स्तोत्र 34:14 वाईटाचा त्याग कर व बरे ते कर, शांतीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर व तिचे अवलंबन कर. या ठिकाणी सुद्धा आम्हाला त्याला देवाचं वचन स्तोत्रकर्ता दावीदाचा या ठिकाणी सांगत आहे की परमेश्वराचं वचन आम्हाला पाहायला मिळतं की वाईटाचा त्याग कर व बरे ते कर, शांतीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर व तिचं अवलंबन कर. आणि आमच्या विश्वासरूपी जीवनामध्ये या जगामध्ये आम्ही वावरत असताना आम्हाला या गोष्टी आम्हाला आमच्या जीवनामध्ये करणं महत्वाचं आहे. आणि म्हणून सर्व प्रकारचा जो वाईट आहे त्या सर्व प्रकारचा वाईटाचा आम्हाला त्याग आम्हाला करायचा आहे. आणि त्याला देवाचं वचन आम्हाला म्हणतं की बरे ते
आम्हाला आमच्या जीवनामध्ये करायचं आहे, जे चांगलं आहे, जे बरं आहे ते आम्हाला करायचं आहे. आणि प्रियांनो आम्ही पाहतो सदैव आम्हाला शांतीच्या प्राप्तीसाठी प्रियांनो आम्हाला प्रयत्न करायचा आहे. आणि इब्रिकराचा लेखक सुद्धा 12व्या अध्यायाच्या 14व्या वचनामध्ये म्हणतो की सर्वांबरोबर शांततेने राहण्याचा आम्हाला प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणून प्रियांनो देवाचं वचन आम्हाला सांगतं की त्याचा आम्हाला अवलंब आम्हाला आमच्या जीवनामध्ये त्याचा अवलंबन करणं गरजेचं आहे प्रियांनो. आणि म्हणून ही महत्त्वपूर्ण बाब या ठिकाणी आम्हाला शांततेने राहण्याच्या बाबतीमध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आणि पवित्रीकरणाविषयी जर आम्ही पाहिलं प्रियांनो तर पहिले पेत्र याचा पहिला अध्याय आणि 15 आणि 16 या वचनाकडे जसं आम्ही पाहतो त्यावेळेस देवाचं वचन आम्हाला सांगतं की तर तुम्हाला पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा, कारण असा शास्त्रलेख आहे की तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे. आणि म्हणून प्रियांनो देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी आम्हाला सांगतं प्रियांनो की आम्हाला पाचारण करणारा परमेश्वर देव जसा पवित्र आहे तसं आम्ही त्याचे अनुयायी विश्वास या नात्याने आम्हाला पवित्र जीवन जगणं गरजेचं आहे. सर्व प्रकारच्या आचरणामध्ये त्यांना आम्हाला पवित्र असायचं आहे प्रियांनो. आणि म्हणून त्यासाठी इब्रिकराचा लेखक आम्ही पाहतो प्रियांनो की 12व्या 12व्या अध्यायाच्या 14व्या वचनामध्ये तो म्हणतो की पवित्रकरण मिळवण्याचा सर्व प्रयत्न करा. कारण प्रियांनो आम्हाला देवाचं वचन या ठिकाणी आम्हाला सांगत आहे की जसा परमेश्वर पवित्र आहे, ज्या परमेश्वराने आम्हाला पाचारण केलेलं आहे, निवडलेलं आहे, तसं आम्हाला सुद्धा प्रियांनो त्या परमेश्वराप्रती आम्हाला पवित्रीकरण आम्हाला मिळवणं गरजेचं आहे. आम्हाला पवित्र जीवन जगणं गरजेचं आहे हे आम्हाला देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून हा पहिला गंभीर आणि महत्वाचा इशारा आम्हाला देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आणि दुसरा महत्वाचा इशारा किंवा महत्वाचं बाब जर आम्ही दुसरी जर आम्ही पाहिलं प्रियांनो तर 15व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. इब्री 12 आणि 15 त्या ठिकाणी त्या पहिल्या भागामध्ये किंवा अभाग जर आम्ही पाहिला प्रियांनो तर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की देवाच्या अनुग्रहापासून दूर जाण्याचा जो धोका आहे तो आम्हाला टाळायचा आहे प्रियांनो. आणि ही महत्वाची बाब या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं की देवाच्या कृपेला कोणी उणे पडू नये, ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील असे कोणतेही करूपणाचे पुढे होऊन उपद्रव देणारे होऊ नये. आणि म्हणून प्रियांनो या ठिकाणी आम्ही पाहतो परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की देवाच्या कृपेला कोणी उणे पडू नये प्रियांनो. म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की जो परमेश्वर देवाचा जो अनुग्रह आहे त्या अनुग्रहापासून दूर जाण्याचा जो धोका आहे तो आम्हाला टाळायचा आहे प्रियांनो. हा फार मोठा गंभीर इशारा या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून देवाचा अनुग्रहाविषयी जर आम्ही विचार केला प्रियांनो तर देवाचा अनुग्रह प्रियांनो आपल्याला विनामूल्य आम्हाला मिळतो प्रियांनो, किंवा विनामूल्य आम्हाला तो मिळालेला आहे. आणि म्हणून प्रियांनो आम्हाला त्याचं जे महत्व आहे ते आम्हाला समजून घेण्याची गरज आहे. कारण परंतु आज आम्ही पाहतो की जरी देवाचा अनुग्रह आम्हाला विनामूल्य मिळतो प्रियांनो, परंतु आपण निष्काळजी करीत राहिलो तर प्रियांनो त्या अनुग्रहाचा विपर्यास होऊ शकतो प्रियांनो. आणि म्हणून आम्हाला याची काळजी घेणं गरजेचं आहे. किंवा त्यापासून आम्ही पाहतो की पुष्कळ विश्वासानं मागे हटण्याचा त्यांच्या जीवनामध्ये धोका निर्माण होऊ शकतो प्रियांनो. आणि म्हणून ही महत्वाची बाब आम्हाला देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. अनुग्रहाला अंतर्न याच्याविषयी जर आम्ही पाहिलं तर देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की देवाची दया विसरून स्वतःच्या भूमीमध्ये किंवा पापाच्या सवयीत जीवन जगणे असं आम्हाला पाहायला मिळतं प्रियांनो. की देवाचा जो अनुग्रह आहे त्याला अंतर्न म्हणजे त्याचा अर्थ आम्हाला हा पाहायला मिळतं. म्हणून आज प्रियांनो देवाचं वचन आम्हाला सांगतं की जो परमेश्वर देवाचा जो अनुग्रह आहे त्याच्यापासून दूर जाण्याचा धोका आज आम्हाला विश्वासांना आमच्या दैनंदिन जीवनामध्ये तो धोका आम्हाला टाळायचा आहे. त्यासाठी आम्हाला देवाचा अनुग्रह
अनुग्रह आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रियानो, या ठिकाणी आम्हाला देवाचं वचन या ठिकाणी आम्हाला सांगतं प्रियानो. आणि म्हणून विश्वासाच्या धावपट्टीत आळस जर आम्ही केलो प्रियानो, जर आम्ही ख्रिस्ती विश्वासाचं जीवन आम्ही जगत आहोत आणि या विश्वासरूपी जीवनामध्ये या धावपट्टीमध्ये जर आम्ही आळस पण केलं प्रियानो, तर या ठिकाणी आम्हाला देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तर तो विश्वासला व्यक्ती प्रियानो आत्मिक दृष्ट्या प्रियानो तो कोरडा होऊ शकतो प्रियानो. म्हणजे जर त्यांनी प्रार्थना करण्यासाठी आळस केलं, देवाच्या सहभागीने जाण्यासाठी, देवाचं वचन वाचण्यासाठी जर आळसपणा केला, देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यासाठी आळसपणा केला, तर प्रियानो तो आत्मिक जीवनामध्ये तो मागे जाऊ शकतो प्रियानो, तो कोरडा होऊ शकतो. परंतु देवाचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही अशा प्रकारचं जीवन जगू नये जे परमेश्वराला उपयोगी पडणार नाही, तर आम्ही त्याला फळ देणारं आमचं जीवन असावं. यासाठी प्रियानो हे धोके आम्हाला आमच्या जीवनामध्ये लक्षात घ्यायचं आहे प्रियानो. आणि म्हणून आम्हाला देवाच्या कृपेला कोणी पुढे करू नये. ही किती मोठी गंभीर इशारा या ठिकाणी प्रियानो देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. आज हा गंभीर इशारा आम्ही लक्षात ठेवूया प्रियानो. आणि आज आमच्या जीवनाची आम्ही तपासणी करूया की मी कोणत्या देवाच्या प्रियानो कृपेला मी पुन्हा पडत आहे का. कारण जे परमेश्वराने जो अनुग्रह आमच्यावरती केलेला आहे तो विपुल आहे, तो मोठा आहे. आणि प्रियानो जर असं असताना सुद्धा जर आम्ही प्रियानो आमच्या ख्रिस्ती विश्वासाच्या जीवनामध्ये जर आम्ही आळसपणा जर धरलेला आहे, तर आम्हाला कुठेतरी प्रियानो जागृत होण्याची गरज आहे. तो कुठेतरी तो आळसपणा आमच्या जीवनामधून आम्हाला तो टाकून द्यायची गरज आहे प्रियानो. कारण तो आळसपणा आमच्या ख्रिस्ती विश्वासाच्या जीवनासाठी, आत्मिक जीवनासाठी प्रियानो तो धोका आहे प्रियानो. आणि तो धोका आज आम्हाला टाळण्याची गरज आहे. आणि म्हणून गलतीकरासपत्र याचा जर 5वा अध्याय आणि प्रियानो जर आम्ही 4थं वचन जर आम्ही वाचलं प्रियानो, तर त्या ठिकाणी आम्हाला देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आपण ते वचन वाचू. गलती 5:4 जे तुम्ही नियमशास्त्राने नीतिमान ठरू पाहता त्या तुमचा ख्रिस्ताबरोबरचा संबंध नाहीसा झाला आहे, तुम्ही कृपेला अंतरला आहात. या ठिकाणी आम्ही पाहतो प्रियानो की गलतीकरासचे जे लोक आहेत प्रियानो, त्यांनी त्यांचं जे तारण आहे ते कृपेने झालेलं होतं. आणि ज्यावेळेस त्यांचं तारण कृपेने झालं आणि त्याच्यानंतर आम्ही पाहतो प्रियानो की ते नियमशास्त्राप्रमाणे ते जीवन जगण्याचा ते प्रयत्न करत होते. आणि अशा त्या परिस्थितीमध्ये ते जीवन जगत असताना सर्वप्रथम त्या गलतीकराच्या लोकांना तो सांगत आहे की तो म्हणतो की तुम्ही नियमशास्त्र नीतिमान करून पाहता त्या तुमचा ख्रिस्ताबरोबरचा संबंध नाहीसा झाला आहे. जर आम्ही स्वतःच्या कर्तृत्वावर किंवा चांगल्या कृत्यांच्या द्वारे आम्ही नीतिमान ठरवून पाहत आहोत प्रियानो, तर आमचा जो संबंध आहे तो ख्रिस्ताबरोबरचा तुटलेला आहे. परंतु देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी आम्हाला सांगतं की तुम्ही कृपेला अंतरला आहात. आणि म्हणून देवाचं वचन या ठिकाणी आम्हाला सांगतं की प्रियानो देवाच्या कृपेला कोणी पुणे करू नये प्रियानो. तर हा फार मोठा गंभीर इशारा आहे. कारण तुमचं आणि माझं कारण जे आहे ते देवाच्या कृपेमुळे त्याच्यावरील विश्वासाच्या द्वारे तुमचं आणि माझं कारण झालेलं आहे प्रियानो. म्हणून आम्ही कोणी आज्ञा आम्ही पाळू नये असं संत पौल प्रियानो देवाच्या वचनामध्ये तो सांगतो प्रियानो. आणि म्हणून प्रियानो ही महत्वाची बाब आम्हाला आमच्या जीवनामध्ये समजून घ्यायची गरज आहे की प्रियानो हा गंभीर इशारा आहे की देवाच्या अनुग्रहापासून प्रियानो दूर जाण्याचा धोका आम्हाला टाळायचा आहे प्रियानो. त्याचप्रमाणे दुसरे गलतीकरासपत्र याचा 6वा अध्याय आणि त्यानं पहिलं वचन आम्ही जर वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला देवाचं वचन म्हणतं की आम्ही त्याच्या सहकार्य करिता विनंती करतो की तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नये. या ठिकाणी प्रियानो आम्हाला देवाची जी कृपा जी तुमच्या आणि माझ्यावरती जी विनामूल्य आम्हाला मिळालेली आहे प्रियानो, त्या कृपेचा जो आम्ही स्वीकार केलेला आहे तो आम्हाला आमच्या जीवनामध्ये आम्हाला व्यर्थ घालवायचा नाही प्रियानो. त्याचं आम्हाला उपयोगात आणायचं आहे. म्हणजे आम्हाला सदोदित प्रियानो आम्हाला देवाच्या प्रियानो सहभागितेमध्ये आम्हाला राहायचं आहे. देवाच्या अनुग्रहाची आम्हाला नित्य
दैनंदिन आम्हाला गरज आहे प्रियानो. आणि म्हणून ही महत्वाची बाब आम्हाला आमच्या जीवनामध्ये आम्हाला समजून घ्यायची आहे की देवाच्या अनुग्रहाशिवाय आम्ही काही नाही प्रियानो. कारण देवाची जर कृपादृष्टी जर आमच्यावरती आहे तर आमच्या जीवनाला अर्थ आहे प्रियानो. म्हणून आज महत्वपूर्ण बाब आज आम्ही आमच्या जीवनामध्ये समजून घेऊया प्रियानो. तिसरा गंभीर इशारा प्रियानो आम्हाला त्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. जर 15व्या वचनाचा व भाग जर प्रियानो आम्ही जर पाहिला तर त्या ठिकाणी इब्री 12 आणि 15व्या वचनाचा व भाग आम्हाला पाहायला मिळतं. त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की कोणतेही कडूपणाचे मूळ अंकुरित होऊन उपद्रव देणारे होऊ नये, कोणी जातकर्मी होऊ नये किंवा ज्याने का जीवनासाठी आपले ज्येष्ठ पण निघले त्या विसावासाठी कोणी ही प्रवृत्तीचे होऊ नये म्हणून याकडे लक्ष द्या. या ठिकाणी महत्वाची बाब प्रियानो आम्हाला पाहायला मिळतं की कडूतेचं जे मूळ आहे ते आम्हाला आमच्या जीवनामध्ये नदून उपटून टाकायचं आहे. हा फार मोठा गंभीर इशारा त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून कोणतेही कडूपणाचे मूळ अंकुरित होऊन उपद्रव देणारे होऊ नये प्रियानो. त्यासाठी आम्हाला आमच्या जीवनामध्ये जर कडूता आहे प्रियानो आणि आज आम्हाला ते समजत आहे की ही गोष्ट आमच्या जीवनामध्ये कडूपणाची आहे किंवा ही गोष्ट जी मी करीत आहे ती माझ्या आत्मिक जीवनासाठी ती कडूपण आणणारी आहे किंवा माझं आत्मिक जे जीवन आहे ते सर्व मलिन करणारी आहे, तर प्रियानो आम्हाला ते कडूपणाचं जे मूळ आहे ती गोष्ट प्रियानो आमच्या जीवनामधून आम्हाला घालून देणं गरजेचं आहे. आणि म्हणून ही महत्वाची बाब या ठिकाणी आम्हाला देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. उदाहरणार्थ जर आम्ही पाहिलं तर प्रियानो आमच्या जीवनामध्ये जर एखाद्या विषय असलेला जर आमच्या मनामध्ये जर साचलेला जर राग आहे प्रियानो तर तो राग आम्हाला घालून द्यायचा आहे. आणि क्षमा न करण्याची वृत्ती आहे किंवा असंतोष आहे हे कडूपणाचं मूळ आहे प्रियानो. एक वेळेस हे कडूपणाचं मूळ जर आमच्यामध्ये राहिलं प्रियानो तर ते विषासारखं पसरत जातं प्रियानो. त्याचा पसार किंवा ते पसरलं जातं प्रियानो. जसं जमिनीमध्ये एखादं झाडाचं मूळ आहे आणि एखादं झाड आहे त्याचं मूळ कसं प्रियानो पसरत जाते प्रियानो. तशा प्रकारे जर एखादं कडूपणाची गोष्ट जर तुमच्या आणि माझ्या जीवनात असेल प्रियानो तर ती कशी आमच्या जीवनामध्ये या हृदयाच्या जमिनीमध्ये कशी ती पसरत जाते प्रियानो. आणि त्याद्वारे आमचं आत्मिक जीवन हे प्रियानो किती असफल बनतं हे आम्हाला देवाच्या वचनामध्ये पाहायला मिळतं. म्हणून हा गंभीर इशारा आहे की आम्हाला कडूपणाचं मूळ आम्हाला उठून टाकायचं आहे. म्हणून आज प्रियानो आम्हाला या महत्वाच्या गोष्टी आज आम्हाला देवाच्या वचनामधून आम्हाला पाहायला मिळतं. आणि ज्यावेळेस आम्ही पाहतो प्रियानो की हे कडूपणाचं जे मूळ आहे प्रियानो ते विषासारखं ते पसरत जातं प्रियानो. कारण ते मूळ जे आहे ते एका व्यक्तीपुरतं मर्यादित राहत नाही तर त्याची मर्यादा जी आहे ती वाढत जाते प्रियानो. आणि मग आम्ही पाहतो त्याच्याविषयी तर त्याचा जो प्रभाव आहे तो काही लोकांपर्यंत जातो, मंडळीपर्यंत, समाजापर्यंत आणि अशा रीतीने ते सर्व प्रियानो ते विष आहे ते पसरत जातं प्रियानो. आणि याच्या काही गोष्टी आम्ही जगाकडे ज्यास आम्ही पाहतो प्रियानो त्यावेळेस आम्हाला पाहायला मिळतो प्रियानो. एका लहानशा गोष्टीची झिंगी ज्यावेळेस पडते प्रियानो त्यावेळेस किती मोठा समुदाय त्याच्यामध्ये प्रियानो चिघळला जातो हे आम्हाला पाहायला मिळतो प्रियानो. म्हणून हे उदाहरण आम्हाला देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून आज आम्हाला अशा प्रकारचं जे कडूपणाचं जे मूळ आहे ते आम्हाला घालून देणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रियानो आज आम्ही पाहतो प्रियानो की म्हणून आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्रियानो क्षमाशीलतेचा जो स्वभाव आहे तो आम्हाला आमच्या अंगी बाळगणं गरजेचं आहे प्रियानो. आणि म्हणून ही महत्वाची बाब आम्हाला देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळते. एफेसकरास याचा 4था अध्याय आणि प्रियानो 31 आणि 32 जर वचन जर आम्ही वाचली तर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं 4:31-32 त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही अवघ्या दुष्टपणासह तुम्हापासून दूर करण्यात येवो आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा. जशी देवाने ख्रिस्ताच्या खाली तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा.
आणि म्हणून ही महत्वाची बाब प्रियानो आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रियानो अनुग्रहामध्ये टिकून राहणं हे महत्वाचं आहे. जर अनुग्रहाच्या आम्ही जर बाहेर टाकले जातो तर तुमचं आणि माझं नुकसान होतं प्रियानो. आणि म्हणून त्यासाठी प्रियानो आम्हाला अनुग्रहामध्ये टिकून राहायचं आहे आणि पवित्रीकरण आम्हाला मिळवायचं आहे प्रियानो. कारण देवाचं वचन आम्हाला सांगतं की ख्रिस्ताने आम्हाला क्षमा दिली आहे, तशी आम्ही सुद्धा एकमेकांना आम्हाला क्षमा करणं गरजेचं आहे. म्हणून आज प्रियानो जर आमच्या जीवनामध्ये प्रियानो जर एखाद्या विषयीचं कडूपणाचं मूळ जर आमच्या जीवनामध्ये असेल तर त्या आम्हाला प्रियानो दूर आम्हाला बाहेर टाकणं गरजेचं आहे. क्षमाशीलतेचा स्वभाव आम्हाला आमच्या अंगी बाळगणं गरजेचं आहे प्रियानो. चौथी महत्वाची बाब आम्हाला देवाच्या वचनामध्ये पाहायला मिळतं किंवा चौथा जो गंभीर इशारा या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतो जो इब्रियकाच्या लेखकाने दिलेला आहे. तर 16व्या वचनात ज्यास आम्ही पाहत होतो त्यास आम्हाला पाहायला मिळतं की तात्कालिक शारीरिक सुखासाठी आत्मिक वारसा गमावू नये प्रियानो. हा फार मोठा गंभीर इशारा आम्हाला देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून 16वं वचन जर आम्ही वाचलं प्रियानो तर त्या ठिकाणी आम्हाला देवाचं वचन म्हणतं की कोणी जात करते होऊ नये किंवा ज्याने एका जीवनासाठी आपले ज्येष्ठपण विकले त्या एसावासारखे कोणी एक बुद्धीचे होऊ नये म्हणून याकडे लक्ष द्या. ही फार महत्वाची बाब आम्हाला देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तात्कालिक शारीरिक सुखासाठी आम्हाला आमचं आत्मिक जो वारसा आहे तो आम्हाला गमवायचा नाही. या ठिकाणी आम्ही पाहतो की एसावाचं उदाहरण या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. आणि एसाव जो आहे हा इसाकाचा मोठा मुलगा होता प्रियानो आणि त्याला ज्येष्ठत्वाचा आत्मिक आणि भौतिक आशीर्वाद त्याला मिळणार होता प्रियानो. आणि तो त्याला आशीर्वाद मिळणार होता. परंतु एके दिवशी आम्ही पाहतो प्रियानो की एसावाला भूक लागली आणि तो थकून भागून तो आला घरी आणि त्याला भूक लागली. आणि ज्यावेळेस याकोब जो आहे तो वरण शिजवत होता प्रियानो आणि त्यावेळेस त्यांनी म्हटलं की मला त्यातून तू काहीतरी थोडं खायला दे. आणि त्यावेळेस आम्ही पाहतो प्रियानो जर उत्पत्ती 25व्या अध्यायाचं वाचन आम्ही केलं 29व्या वचनापासून तर 34व्या वचनापर्यंत त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. आणि 29व्या अध्यायामध्ये सुद्धा आम्हाला त्या गोष्टी पाहायला मिळतात प्रियानो. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की एसावाला भूक लागली आणि याकोबाने मग ते देण्याचं त्याला ठरवलं. परंतु त्यावर त्याला सांगितलं एसावाला की जर तू ज्येष्ठत्वाचा हक्क जर मला तू देशील तर मी तुला अन्न देईन. आणि या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो. आणि ज्यावेळेस आम्ही पाहतो की 34व्या वचनाकडे ज्या सांगून येतो प्रियानो उत्पत्ती 25 आणि 34 त्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की एसावाला प्रियानो याकोबाने भाकर आणि प्रियानो मसुरीच्या डाळीचं वरण त्यांनी दिलेलं आहे. आणि या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतं की या क्षणिक सुखासाठी प्रियानो क्षणिक भूक जी होती त्या भूकेसाठी आम्ही पाहतो की एसावाने आपला ज्येष्ठत्वाचा हक्क त्यांनी विकलेला आहे. म्हणून आज या ठिकाणी देवाच्या वचनाकडे तुम्ही आणखी पाहत असताना जो मूल्यवान ज्येष्ठपणाचा जो हक्क होता जो अधिकार होता तो एसावाने दिला प्रियानो. कारण त्या अधिकारामध्ये आम्ही पाहतो की त्याला इसाकाकडून आपल्या बापाकडून एक आत्मिक आणि भौतिक आशीर्वाद मिळणार होता. परंतु त्या आशीर्वादासाठी तो मुकला प्रियानो. आणि आम्ही पाहतो की तो आशीर्वाद प्रियानो आम्ही पाहतो की याकोबाने तो नंतर हिरावून घेतलेला आहे. आणि या महत्वाच्या गोष्टी आम्हाला या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात. आणि आज अनेक विश्वासधारी लोक प्रियानो या क्षणिक शारीरिक भूकेसाठी प्रियानो आम्ही पाहतो प्रियानो की आत्मिक आणि भौतिक आशीर्वाद गमवता प्रियानो. आज आम्हाला हा गंभीर इशारा आज आम्हाला या जगामध्ये तुम्ही आणि मी देवाचे विश्वास जर या नात्याने जीवन जगत असताना आमचं जीवन हे प्रियानो परमेश्वराने त्या जीवनाला वेळ मारण्याचा
ठेवून दिलेली आहे आणि ह्या भूतलावरचं जीवन आमचं अल्प आहे. थोडा काळासाठी आम्ही या जगामध्ये आहोत, परंतु याच्यानंतरचं जे अनंतकालीन जे सार्वकालिक जीवन आहे त्यासाठी आम्हाला परमेश्वराने पाचारण केलेलं आहे. म्हणून या जगामध्ये या जीवनामध्ये तुम्ही आणि मी राहत असताना या थोड्या काळापुरत्या सुखासाठी आम्ही आत्मिक जो आशीर्वाद आहे प्यानो तो आम्ही गमवू नये प्यानो. जरी आमच्या वाट्याला दुःख आलं प्यानो, संकट आलं, समस्या आली, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामुळे आम्हाला जरी प्यानो आमच्या वरती आमची निंदा नालस्ती करण्यात आली तरी आम्हाला त्यानं घाबरून न जाता त्यामध्ये टिकून राहणं गरजेचं आहे. कारण त्याच्या पुढे त्यानं आम्हाला सार्वकालिक आशीर्वाद, आत्मिक आशीर्वाद देवाने आम्हाला दिलेले आहेत प्यानो. म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतं की आज आम्हाला ह्या गोष्टी आम्हाला समजून घेण्याची गरज आहे प्यानो. जसं येसावाने केलं प्यानो तसं आम्ही तात्कालिक सुखासाठी प्यानो आत्मिक आशीर्वाद आम्हाला गमवायचा नाही प्यानो. म्हणून ही महत्वाची बाब आम्हाला देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळते प्यानो. आणि म्हणून मत्तयाच्या शुभवर्तमानाचा 16वा अध्याय आणि जर आम्ही 26वा वचन जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. मत्तय 16 आणि 26 त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ, अथवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देणार. प्रिय ही महत्वाची गंभीर बाब आम्हाला आमच्या जीवनामध्ये समजून घ्यायचं आहे. तर जर आम्ही प्रेम या जगामध्ये राहत असताना संपूर्ण जग मिळवलं पण जर आमचा जो परमेश्वराने दिलेला जो आम्हाला जीव आहे प्यानो, जो आत्मा आहे, जर त्याचा नाश झालं तर काय लाभ प्यानो. आमचं जीवन व्यर्थ आहे प्यानो. जन्मी आम्ही आलो आणि शेवटी काही आमचा उपयोग नाही अशा प्रकारचं जीवन म्हणून आमचा जीवाला मोल आहे प्यानो. आमच्या जीवनाला मोल आहे कारण तुमच्या आणि माझ्यासाठी आपल्या प्रभू ख्रिस्ताने आपलं निष्कलंक पवित्र निर्दोष त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्या रक्ताच्या द्वारे, त्या खंडणीच्या द्वारे आम्ही पाहतो प्यानो की त्यांनी आम्हाला विकत घेतलेला आहे प्यानो. आज तुमचं आणि माझं जीवन हे बहुमूल्य आहे प्यानो. म्हणून ह्या जगिक सुखासाठी प्यानो आम्ही आत्मिक आशीर्वादाशी आम्ही तडजोड करता कामा नये प्यानो. आज ही महत्वाची बाब आज आम्ही येसावाच्या जीवनातून आम्हाला शिकणं गरजेचं आहे, समजून घेणं गरजेचं आहे प्यानो. पाचवी आणि शेवटची बाब प्यानो आम्हाला त्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. 12 आणि 14 पासूनचं पुढच्या वचनामध्ये आम्हाला जो गंभीर इशारा या वचनामध्ये 5वा जो आम्हाला पाहायला मिळतो तो आम्हाला 17व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतो प्यानो. आणि म्हणून योग्य वेळी खरा पश्चाताप करण्याचं महत्व हे आम्हाला समजून घेण्याची गरज आहे प्यानो. कारण त्या ठिकाणी म्हटलं आहे की तुम्हाला माहित आहे की त्यानंतर तो वारशाने आशीर्वाद मिळवण्याची इच्छा करीत असताही त्याचा नाकार झाला. त्याने जर अश्रू ढाळून फार प्रयत्न केला तरी पश्चातापाची संधी त्याला मिळाली नाही. या ठिकाणी येसावाविषयी आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो की देवाचं वचन आम्हाला सांगतं की त्यांनी जो ज्येष्ठत्वाचा हक्क जो याकोबाला त्यांनी दिला आणि त्याच्यानंतर आम्ही पाहतो प्रियानो 29व्या अध्यायामध्ये ज्या उत्पत्ती 29व्या अध्यायामध्ये आम्ही येतो त्यास आम्ही पाहतो प्रियानो की कशा रीतीने प्रियानो येसावाने प्रियानो आपला हक्क त्यांनी देऊन दिलेला आहे आणि याकोबाने तो कसा मोठ्या युक्तीने तो हिरावून घेतलेला आहे हे आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो. आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं की ज्या वेळेस ते इसाकाने याकोबाला आशीर्वाद दिला आणि त्याला आम्ही पाहतो की मग एसाव त्या ठिकाणी येतो आणि ते पाहून त्यानं एसाव ओळखतो प्रियानो. आणि तो अश्रू तरी ढाळलेली आहे तरी आम्ही पाहतो अश्रू ढाळून सुद्धा त्याचा काही लाभ त्याला मिळालेला नाही. आणि म्हणून ही महत्वाची बाब आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं की आमच्या जीवनामध्ये जो परमेश्वराने समय दिलेला आहे, जी वेळ जी आम्हाला आमच्या जीवनामध्ये दिलेली आहे त्या योग्य वेळी त्याला आम्हाला पश्चाताप करणं गरजेचं आहे. आणि वेळ निघून गेल्यावर जर आम्ही पश्चाताप करत आहोत त्यानो तर त्याचा काही अर्थ उरत नाही त्यानो. म्हणून हा गंभीर इशारा आम्हाला देवाच्या वचनामध्ये पाहायला मिळतं. आणि म्हणून येसावाने जर अश्रू ढाळून फार प्रयत्न केला
केला तरी त्या पश्चातापाची त्याला संधी मिळाली नाही प्रियानो. कारण पूर्ण जो आशीर्वाद आहे जर आम्ही वाचन केलं प्रियानो, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपण ते वचन काढू. उत्पत्ती याचा उत्पत्तीचे पुस्तक याचा 29वा अध्याय काढू. 27व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की एसावाने त्या ठिकाणी इसाकाने याकोबाला आशीर्वाद दिलेला आहे. आणि त्यामध्ये त्याला आम्ही पाहतो 12व्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं त्या ठिकाणी पुढे पाहिलं तर त्या ठिकाणी आम्ही पाहतो की कशा रीतीने त्याला आशीर्वाद दिलेला आहे. आणि 14 वचन म्हणतं की तेव्हा त्याने जाऊन ते आईकडे आणली आणि त्याने त्याचा बापाचा अभिषेक पक्वान तयार केले. मग रिबेकेने आपल्या वडील मुलगा एसाव याची घरात असलेली आपल्या जवळची उंची वस्त्रे घेऊन आपला धाकटा मुलगा याकोबला घातली. आणि अशा रीतीने आम्ही पाहतो प्रियानो की तो एसावाचा पहिराव घेऊन याकोब इसाकाजवळ गेलेला आहे. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर याकोबाने त्याला आशीर्वाद दिलेला आहे. आणि आशीर्वाद त्या ठिकाणी दिल्यानंतर आम्ही पाहतो प्रियानो की सर्व प्रकारचा भौतिक आणि आत्मिक आशीर्वाद त्याने दिलेला आहे. आणि 38व्या वचनाकडे ज्यास आम्ही येतो त्यास आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो किंवा 23वा वचन आपण वाचू. तेव्हा इसाक अतिशय कंपायमान होऊन म्हणाला, तर पारद करून आणलेल्या हरणाचे मांस घेऊन बसलेले जो आला आणि तू येण्यापूर्वी मी ते खाऊन ज्यास आशीर्वाद दिला तो कोण? तो आशीर्वादित होणारच. एसावाने आपल्या बापाचे शब्द ऐकले तेव्हा तो अति दुःखाने हंबरडा करून आपल्या बापास म्हणाला, बाबा मला हे आशीर्वाद द्या. आणि 38व्या वचनाकडे आम्ही येतो त्यास आम्ही पाहतो की एसाव बापास म्हणाला, बाबा आपणाशी एकच आशीर्वाद आहे काय? बाबा मला ही आशीर्वाद द्या. आणि एसाव हे काढून रडला प्रियानो. आणि त्याला कोणताच आशीर्वाद त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो की मिळाला नाही. परंतु या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं की त्यांना आशीर्वाद त्यांनी जो पश्चाताप जो केलेला आहे त्याच्याविषयी जर आम्ही पाहिलं तर प्रियानो तो पश्चाताप करण्यासाठी किंवा पाप सोडण्यासाठी त्याचा पश्चाताप नव्हता, तर गमावलेला जो आशीर्वाद आहे तो त्याला मिळण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेला आहे किंवा तो आशीर्वाद परत मिळण्यासाठीचा होता. आपल्याला जर त्यांनी खरा पश्चाताप जे त्यांनी पाप केलेलं होतं की आपल्या स्वतःचं ज्येष्ठत्वाचा हक्क त्यांनी धाकट्या भावाला दिलेला होता याच्याविषयी जर त्यानं पश्चाताप केला असता तर त्यानं परिस्थिती वेगळी असती प्रियानो. परंतु देवाचं वचन आम्हाला सांगतं की योग्य वेळी खरा पश्चाताप करण्याचं महत्त्व प्रियानो हे फार महत्त्वाचं आहे. परंतु एसावाने ही गोष्ट त्यांनी आपल्या जीवनामध्ये केली नाही प्रियानो. वेळ निघून गेल्यावर केवळ त्यांनी ते अश्रू ढाळल्याने निर्णय बदलत नसतात प्रियानो. कारण इसाकाने त्याला स्पष्ट सांगितलं. आणि म्हणून प्रियानो देवाचं वचन आम्हाला सांगतं 2 कोरिंथियस पत्र याचा जो 6वा अध्याय आणि दुसरं वचन जर प्रियानो आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. कारण तो म्हणतो अनुकूल समय मी तुझे ऐकले व दारणाच्या दिवशी मी तुला सहाय्य केले. पहा आता समय अनुकूल आहे, पहा आता दारणाचा दिवस आहे. आणि म्हणून ही महत्त्वाची बाब प्रियानो आम्हाला आमच्या जीवनामध्ये समजून घेणं गरजेचं आहे की योग्य समयी आम्हाला पश्चाताप करणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रियानो देवाचं वचन यशाया 55 आणि 6 मध्ये सुद्धा आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो. त्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं यशायाचं पुस्तक त्याचा 55वा अध्याय आणि 6 वचन की परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तो त्याला शोधा, तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा. दुसरे आपला मार्ग सोडून अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळू म्हणजे तो त्याचवर दया करेल. आणि म्हणून प्रियानो योग्य समय आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्हाला ओळखणं गरजेचं आहे प्रियानो. आणि आज प्रियानो पुन्हा एक वार या देवाच्या वचनाकडे तुम्ही आम्ही पाहत असताना प्रियानो अनुग्रहामध्ये टिकून राहणं किती महत्त्वाचं आहे. आणि प्रियानो आम्ही सदैव प्रियानो पवित्रीकरण मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करूया प्रियानो. कारण त्यासाठी देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी सांगत आहे. आणि
मिळालेल्या वचनामध्ये जे गंभीर इशारे त्यानो जे दिलेले आहेत त्यानो ते आज आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही समजून घेऊया त्यानो आणि म्हणून जी देवाची दया आज त्यानो उपलब्ध आहे आणि म्हणून सर्व लोकांशी आपण शांततेने राहण्याचा आणि पवित्रीकरण मिळवण्याचा आपण प्रयत्न करूया आपल्याला देव आलेल्या या वचनाच्या द्वारे तुम्हाला मला आशीर्वाद देतो या सगळ्या आपण सगळी प्रार्थना करू प्रार्थना झाल्यानंतर आपण प्रभूशी केलेली आपण प्रार्थना म्हणून देवाचा आशीर्वाद घेऊ आणि मग सुवर्ण देवा परात्परित आपण म्हणू आणि विनंती करतो की आपण या सगळं आपल्या जागेवर आपण उभं राहू जागेवर आपण उभं राहू त्यानंतर इथे सर आहे ते सगळी प्रार्थना करतील आपण प्रार्थना करू धन्यवाद प्रभू मी त्या आभार मानतो स्वर्गीय बाबा तुझ्या नावाला धन्यवाद देतो बाबा शब्दाद्वारे आम्ही पवित्रपणे पाळावा प्रभू म्हणून तू आम्हास एकत्र करीतोस ईश्वरा बाबा तुझ्या दासाकडे तू बोललास हा बाबा शांततेने राहावं बाबा तुला पाहण्यासाठी आम्ही पवित्रीकरण झटून प्रयत्न करावा आणि ते मिळवावं प्रभू सुंदर वचनासाठी आभार मानतो प्रभू तुझ्या दासाला तुने स्पर्श केला आणि प्रभू ते वचन परत आम्ही आठवडाभर आमच्या सोबत ठेवावं आणि त्याप्रमाणे चालावं प्रभू या दिवसांमध्ये कठीण दिवस आहेत प्रभू परंतु तुझा अनुग्रह आमच्या सोबत आहे आमचा विश्वास आहे प्रभू मंडळीच या दिवसांमध्ये एकत्र करतो आहे आणि प्रभू येणाऱ्या दिवसांमध्ये तुझ्या दासांकरवी सुंदर वचनाचा तू आम्हास बापा आत्मीकरणाचा परत घास देशील प्रभू आमचा विश्वास आहे प्रभू परत आजच्या दिवसाबद्दल आभार मानतो प्रभू नंदुरबार जिल्ह्यामध्ये विशेष जिल्ह्यासाठी दिवस आहे त्यासाठी सुद्धा बाबा प्रार्थना करतो शांततेने हा जिल्हा बांधावा आणि बाबा प्रत्येक मनुष्याने त्याचं कर्तव्य समजून घ्यावं ही प्रार्थना करतो इथून पुढची वेळ तुझ्या हातात देतो जिवंत तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो म्हणून नाही देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता या ठिकाणी जमलेल्या प्रत्येक लहान मुलाबरोबर देवाची मंडळी आणि देवाचं निवडलेलं राष्ट्रीय आता मी सदा सर्व काळ असेल.